उपाययोजना करायच्या असेल तर त्या दृष्टीनं जलसंधारण विभागच या सर्व गोष्टीच्या माध्यमातून काम केल्यानंतरच हा महाराष्ट्र दुष्काळ मुक्त होऊ शकतो, टँकर मुक्त होऊ शकतो। आणि म्हणून वेगवेगळ्या विभागांना आणलेल्या योजनेवर काम करणं, गती देणं हा अजेंडा माझा आहे। मी आताच या ठिकाणी प्रिंट मीडियाशी बोलताना बोललो की एक पाणलोट यात्रा या ठिकाणी आम्ही काढणार आहोत, ज्याचा शुभारंभ या ठिकाणी दुष्काळी भागातून आम्ही करणार आहोत। शुभारंभ प्रसंगी देशाचे जे मंत्री आहेत सन्माननीय शिवराज सिंग चौहान साहेब यांना आमंत्रित करणार आहोत, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतीलच। आणि ही पाणलोट यात्रा जवळपास 1600 गावामध्ये फिरणार आहे। आणि मातीचं महत्त्व हे लोकांना सांगणारच आहे आणि श्रमदानातून वेगवेगळे स्ट्रक्चर सुद्धा निर्माण करणार आहे। त्याच पद्धतीने विभागाच्या ज्या काही वेगवेगळे कार्यक्रम चालू आहे ते त्या गावामध्ये कसे राबवता येईल याचा सुद्धा प्रयत्न आम्ही करणार आहोत। आज ही यात्रा पूर्ण जानेवारी महिन्यामध्ये निघाल्यानंतर जवळपास 4 महिने या यात्रेचं म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या सर्व महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विभागात ही यात्रा फिरणार आहे। जवळपास पाणलोटचे जवळपास 144 प्रकल्प आमचे आहेत। 30 जिल्ह्यामध्ये हे प्रकल्प आहेत, 1600 गावं आहेत। आणि हे करत असताना अनेक गोष्टी या माध्यमातून आम्ही करणार आहोत, जसं गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार। आज महाराष्ट्रामध्ये अनेक स्ट्रक्चर पाणी साठ्याचे आहेत, गाळ साचल्यामुळे कुठेतरी पाणी साठा कमी होतो आहे, म्हणून तो त्या साठ्यातला गाळ काढायचा आणि तो शेतकऱ्याच्या शेतामध्ये पसरवायचा, अशा पद्धतीची एक धडक मोहीम सुद्धा राबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे। आणि या माध्यमातून जेव्हा मी या खात्याचा पदभार स्वीकारला, अगोदर वेगवेगळ्या NGOच्या लोकांशी मी बोललो, मुंबईला मंत्रालयामध्ये बैठक सुद्धा घेतली। त्या बैठकीत सन्माननीय पोपटरावजी पवार होते, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे साहेबांशी मी बोललो। त्यांनी सुद्धा आदर्श गावच हे माझं तीर्थ म्हणून राळेगण सिद्धीमध्ये चांगलं काम केलेलं आहे। भारतीय जैन संघटनेने चांगलं काम केलेलं आहे। नाम फाउंडेशन सन्माननीय नाना पाटेकर साहेब असतील, मकरंदजी अनासपुरे साहेब असतील यांनी काम केलेलं आहे। अशा महाराष्ट्रात जवळपास 500-600 NGO ह्या पाणलोट आणि जलसंधारण विभागाच्या माध्यमातून जे काम आहे तेच काम करतात। त्या सर्वांचं सहकार्य घेऊन या विभागाचं एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न मी करणार आहे। आणि म्हणून यासाठी मंत्रालयात मी बैठक तर घेतलीच, परंतु फील्डवर सुद्धा सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी प्रस्ताव तयार करून त्या पद्धतीचं एक कार्यक्रम नियोजन करण्याच्या संदर्भात सुद्धा सूचना देण्यासाठी मी दौरा करतो आहे। आणि म्हणून आज छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मी आलो आहे आणि आपल्या सर्वांशी सुद्धा भेटतो आहे। सर्वात महत्त्वाचं यवतमाळच्या पालकमंत्रीबाबत आपण उत्सुक आहात, निवेदन करतात पक्षाशी बोलणं झालंय, तुम्हाला देणार आहे तर वाशिमच्या विरोधी पक्षाचे किंवा काही नेत्यांनी तुम्हाला विरोध केला आहे वाशिमच्या पालकमंत्रीबाबत ही चर्चा आहे। यवतमाळचा पालकमंत्री तुम्हाला देणार आहे, कोणी विरोध केला? ही चर्चा आहे, वाशिमला पालकमंत्री होऊ नये म्हणून असा विरोध केला स्थानिक नेत्यांनी। मला तरी असं ऐकण्यात नाही आहे, परंतु मी यापूर्वी यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री होतो। आता नवीन सरकार आलेलं आहे, मला असं वाटतं की नवीन शपथविधी झाल्यानंतर वेगवेगळे खाते वाटप झाले, अनेक मंत्र्यांना वेगवेगळे खाते बदलून दिले। माझा खातं जे आहे तेच ठेवलं गेलं आणि म्हणून पालकमंत्री सुद्धा मी जिथं होतो तेच राहील असं मी समजतो। पण शेवटी वरिष्ठांचा निर्णय आहे की
ते त्यांचा अधिकार आहे. वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. परंतु पालकमंत्री काही ठिकाणचे सरळ दावा केलेला संजय शिरसाट की पालकमंत्री शिवसेनेचाच होईल आणि मीच होईल असं ठामपणे सांगितलं. असं तुम्ही पण ठामपणे सांगा, यवतमाळ वाशिम तुमच्याकडे. मी असं ठामपणे सांगणार नाही, कारण माझं वरिष्ठ नेत्यांशी पालकमंत्री पदावर काही चर्चा झाली नाही. कदाचित आमची सहकाऱ्यांची चर्चा झाली असेल म्हणून त्यांनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं असेल. परंतु मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणतो की जसं खातं माझं जे कायम राहिलं तसं पालकमंत्रीसुद्धा कायम राहील अशा पद्धतीची अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि शेवटी वरिष्ठ जे निर्णय घेतील तो मान्य आहे. राज्यात जल शिवार जो आहे, जलयुक्त शिवार सर्वाधिक जास्त चर्चेत असणारा एक उपक्रम आहे. त्या संदर्भात पुढची पावलं काय असतील, कारण त्याची सुद्धा प्रतीक्षा आहे. वादातही सापडला होता, त्यानंतर त्यात काय बदल केले किंवा काय नवीन उपाययोजना असतील? राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जेव्हा मागे मुख्यमंत्री होते तेव्हा जलयुक्त शिवारच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम या विभागाने त्यांच्या निर्देशावरून केलं होतं, आदेशावरून केलं होतं. मधल्या काळामध्ये सरकारमध्ये बदल झाला आणि जलयुक्त शिवारमध्ये आरोप प्रत्यारोप झाले, काम थांबलं गेलं. परंतु परत महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलं, या कामाला सुरुवात झाली आणि आता तर सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबच मुख्यमंत्री आहेत. आणि म्हणून जलयुक्त शिवार टप्पा 2 हे जवळपास 5,000 गावाची निवड या निमित्तानं आम्ही राज्यामध्ये केलेली आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून 5,000 गावामध्ये मोठ्या प्रमाणात कामं या ठिकाणी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून होणार आहे. मराठवाडा टँकरवाडा अशी मराठवाड्याची ओळख आहे आणि ती पुसण्यासाठी सुद्धा मोठी पावलं उचलावे लागतील, अन्यथा मराठवाड्यावर संकट निर्माण होऊ शकतं. आपल्या विभागाच्या अंतर्गत काय पावलं उचलले जातील? नक्कीच मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून टँकर मुक्त महाराष्ट्र अशा पद्धतीचं आम्ही स्वप्न पाहतो आहे. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विभाग हा कुठेही मागे राहणार नाही. पाणलोट क्षेत्र असेल किंवा जलसंधारणाची कामं असेल, हे लोकसहभागातून आणि वेगवेगळ्या पद्धतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या निधीमधून या सर्व म्हणजे दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. आपल्या विभागामध्ये बरेचशी खाते आहेत, ते रिकामी आहेत, बरेचसे पद रिकामी आहेत. परीक्षा घेत असताना बऱ्याचदा घोटाळ्याचा सामना करावा लागला, वादातही सापडल्या परीक्षा. त्यानंतर रिक्त जागा भरणं एक आव्हान, त्या परीक्षा घेणंही पारदर्शक असतील एक आव्हान. तर हे कसं परिपूर्ण होईल आणि तुमच्या काळात किती जागा? अतिशय पारदर्शकपणे परीक्षेची भरती आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागे मी या खात्याचाच मंत्री होतो तेव्हा जवळपास 690 जागा जाहिराती आम्ही काढल्या. नामांकित संस्थेच्या माध्यमातून या जागेची परीक्षा आम्ही घेतली. थोडंसं पहिल्यांदा परीक्षेमध्ये गोंधळ जेव्हा झाला, अशा बातम्या वृत्तवाहिनीवरून आणि प्रिंट मीडियाकडून जेव्हा आल्या तेव्हा याची चौकशी आम्ही लावली आणि परत परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. परत परीक्षा घेतल्या आणि त्याचा रिझल्टसुद्धा आम्ही लावला. कागदपत्राची पडताळणी चालू आहे आणि 690 पदाची भरती करून त्यांना नियुक्तीपत्र पुढच्या महिन्यामध्ये आम्ही देणार आहोत. अजून उर्वरित जागा या ठिकाणी भरण्यासाठी आम्ही जाहिरात काढणार आहोत. रिक्त पदे सुद्धा तातडीनं भरण्याची भूमिका आमची आहे. येणाऱ्या काळामध्ये या सर्व गोष्टीचं प्राधान्यानं केल्या जातील. शपथविधी झाल्यानंतर खास करून तिन्ही पक्षाच्या जर आपण कामाची सुरुवात बघितली तर शिंदे गटाचे मंत्री लगेच कामाला लागले सगळे. आणि 23 तारखेला तर हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक केलं आहे, त्याला 23 जानेवारी रोजी खुलं करणार असं सांगितलं जातं. तिन्ही पक्षाची जर बघितलं तिन्ही पक्षामध्ये स्पर्धा असणार मंत्र्यांची, की आपण जनतेचं जास्त काम करतो. अजिबात स्पर्धा नाही. महायुती म्हणून जनतेच्या कामासाठी महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष आणि आमचे तिन्ही वरिष्ठ नेते जे आहेत राज्याचे, ते अतिशय त्यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, सन्माननीय आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, सन्माननीय अजितदादा पवार असतील, यामध्ये अतिशय चांगला समन्वय आहे. आणि आमच्या मंत्र्यामध्ये सुद्धा खरं तर चांगला समन्वय आहे. सर्वच जण जे जे विभाग आम्हाला वाटून दिलेले आहेत त्या त्या विभागात चांगलं काम करून दाखवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. आणि या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणूस हा आमचा केंद्रबिंदू आहे. त्या सर्वसामान्य माणसासाठी
हे आमचं सरकार राबणार आहे, त्यांच्यासाठी काम करणार आहे. परीक्षात घोटाळा होतो कारण विद्यार्थ्यांना काही येत नाही, पैसे भरून मग ते पास होण्याचा प्रयत्न करतात. मात्र मराठवाड्यात असं समोर आलंय की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मराठीच वाचता येत नाही. म्हणजे हा पायात जर किडलेला असेल तर झाड किती स्वच्छ निघणार असा प्रश्न उपस्थित होतोय. मराठवाड्यातील या शिक्षणावर काय वाटतं तुम्हाला? आवाज आहे, 1ली ते 3री पर्यंत मराठीच वाचतात. असं कुठे अहवाल आला मराठवाड्यातल्या 6 जिल्ह्यात असतात. बीड लातूरच्या अजून माहिती यायची समोर. मराठीला नक्कीच या संदर्भातली माहिती आम्ही घेऊ आणि आमचे सहकारी जे आहेत सन्माननीय मंत्री महोदय, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांना ही बाब आम्ही लक्षात आणून देऊ. परंतु मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की शिक्षणाच्या संदर्भामध्ये शिक्षण खात्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. नक्कीच याची दखल घेऊन ते निर्णय घेतील. परंतु परीक्षेमध्ये आपण आता जसं बोललं की असं कुठेही वसिलेबाजी किंवा गैरमार्गाने अशा पद्धतीची भरती कुठे महाराष्ट्र राज्यामध्ये होत नाही. झाली असेल तर लक्षात आणून दिलं तर तात्काळ कारवाई करण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून होणार आहे. आणि मृद व जलसंधारण खात्यामध्ये सुद्धा 690 जागा जेव्हा आम्ही भरल्या तर अतिशय पारदर्शकपणे ह्या जागा भरलेल्या आहेत आणि त्याची निवडसुद्धा केलेली आहे. उर्वरित जागासुद्धा याच निकषानुसार अतिशय पारदर्शकपणे आम्ही भरणार आहोत. तुम्ही राज्यामध्ये दुष्काळमुक्त टँकरमुक्त मराठवाडा असं बोलताय. हे अनेक सरकारचे मंत्री आतापर्यंत बोलून गेले. 25 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये ते वाक्य ऐकलं ते कुणाला शक्य झालं नाही. त्याच्या काही भौगोलिक कारण मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे नद्या जोड प्रोजेक्ट, जो मराठवाड्यासाठी काय पालन करू शकतो. त्याच्यामध्ये तुमची भूमिका कशी असेल, तुम्ही त्याच्यासाठी किती पाठपुरावा? नक्कीच सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नदी जोड प्रकल्पासाठी फक्त घोषणाच केली नाही तर त्याला मंजुरीसुद्धा देऊन टाकलेली आहे. कॅबिनेटमध्ये आम्ही होतो, आम्हाला जी कल्पना आहे. परंतु या धर्तीवर जलयुक्त शिवार आता जसं बोलले तसं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जसं नाला खोलीकरण, नदीचं पुनर्जीवन अशा पद्धतीच्या ज्या काही कार्यक्रम आमचे आहेत आमच्या विभागाचे, यालासुद्धा आम्ही ॲक्शन मोडवर घेणार आहोत. नाला खोलीकरण आणि सरळीकरण आणि त्याला कमपूल बंधारा बांधून पाणी अडवणं, पाणी थांबवणं, त्याचा फायदा शेतकऱ्यांनाही झाला पाहिजे आणि जमिनीतसुद्धा पाणी या ठिकाणी मुरलं पाहिजे. ही भूमिकाच या ठिकाणी आहे. आणि म्हणून या एकीकडे जर आपण पाहिलं तर कालच सन्माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी जलसंधारण किती गरजेचं आहे याच्याबद्दल आजच आपण सर्वजण पाहतो की त्यांनी भूमिका मांडलेली आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं जलसंधारणावर चांगलं काम करण्यासाठी आमचा विभाग कुठेही मागे राहणार नाही. या ठिकाणी सर्व टीम आमची या ठिकाणी काम करायला मैदानात दिसेल. सर, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या दरवर्षी फिगर वाढत आहेत. नोव्हेंबरपर्यंत 750च्या वर मराठवाड्यामध्ये आत्महत्या झालेल्या आहेत. काही सर तुमच्या विभागाकडून कॉमन मिनिमम प्रोग्राम काही राबवण्यात येणार आहे का? कारण की आपण दरवर्षी आकडेवारी वाढलेलीच पाहतोय, कमी होत नाही. खरं तर शेतकरी आत्महत्या हा अतिशय चिंतेचा आणि दुःखाचा विषय आहे. मी सुद्धा विदर्भातला आहे, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, वेगवेगळी कारणंसुद्धा त्यामध्ये आहे. परंतु भरपूर काम करण्याची गरज अजून आहे. शेतकऱ्यांचं मनोबल आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी मधल्या काळामध्ये सुद्धा बळीराजा चेतना अभियान किंवा या सर्व जिल्ह्यामध्ये वेगवेगळे उपक्रम शासनाने राबवले आणि अशाच पद्धतीचा अजून येणाऱ्या काळामध्ये हे सर्व कार्यक्रम राबवण्यासाठी शासन स्तरावर नक्कीच प्रयत्न केल्या जाईल. आणि या बाबी माननीय मुख्यमंत्री आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहीत आहे आणि या संदर्भात नक्कीच धोरणात्मक आणि चांगला निर्णय येणाऱ्या काळामध्ये होईल. मराठवाड्यातल्या 2 घटनांमुळे महाराष्ट्राचं राजकारण ठरवून निघाले. विधानसभेने तुम्ही बघितलं मसाजोग आणि परभणी. तर परभणीला ठाकरे जाणार, उद्धव ठाकरे जाणार त्या ठिकाणी, तिथे भेट घेणार मसाजोग. काय वाटतं या घटनेचं राजकीयकरण केलं जातं? सरकारने तर बऱ्याच
गोष्टी जाहीर करून टाकल्या दोन्ही घटना. विधिमंडळाचं अधिवेशन नागपूरला नुकतंच पार पडलेलं आहे. त्याच्यामध्ये भरपूर चर्चा झाली. परंतु आता सर्व चित्र जर आपण पाहिलं की लोकसभेच्या वेळेस ज्या पद्धतीनं विजय मिळाला तेव्हा कुठेही काही बोललं गेलं नाही. आता आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका अशाच पद्धतीने जिंकू अशा पद्धतीची खऱ्या अर्थानं भूमिका त्यांची होती. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी परत एक चांगल्या पद्धतीचं काम केलं. त्यांनी अनेक निर्णय घेतले. जवळपास 800 निर्णय समाजातल्या प्रत्येक घटकासाठी घेतले. समाजातला मग वयोवृद्ध माणूस असेल, लाडल्या बहिणी असेल, विद्यार्थी असतील, बेरोजगार असतील, तरुण असतील, त्याच्यानंतर व्यापारी असतील, या सर्वांसाठी निर्णय घेतले. आणि या सर्व निर्णयामुळे महाराष्ट्रामध्ये विश्वास निर्माण माननीय शिंदे साहेबांनी केला आणि महायुतीला जे या ठिकाणी यश मिळालं त्यावरून आता EVMचं बद्दल आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू आहे. मधल्या काळात आपल्याला सर्वांना माहीत आहे कशा पद्धतीची ओरड होती. आता परत एक घटना झाली. त्या घटनेच्या संदर्भात माझी तरी सर्वांना विनंती आहे की राजकारणासाठी राजकारण कोणी करू नये. खरं तर अतिशय दुर्दैवी घटना आहे. त्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये आपली भूमिका जाहीर केलेली आहे. निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे ही भूमिका सर्वांचीच आहे. चौकशी होऊ द्या आणि त्याच्यानंतर जो कोणी दोषी आढळेल त्याला नक्कीच या ठिकाणी शिक्षा देण्याचं काम शासन करणार आहे. परंतु चौकशी होण्याच्या अगोदरच वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण केल्या जाऊन राहिलं हे आपल्या महाराष्ट्रासाठी खरं तर योग्य नाही. कारण हा महाराष्ट्र अनेक खरं तर या महाराष्ट्राला वैभवशाली इतिहास आहे. आपण जर पाहिलं तर सन्माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेब, वसंतदादा पाटील साहेब, वसंतरावजी नाईक साहेब असे अनेक या महाराष्ट्रातल्या जडणघडणीमध्ये त्यांनी अतिशय मोलाचा वाटा उचलला. आणि म्हणून या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं जे काही आरोपासाठी आरोप करणं अशा पद्धतीची जी भूमिका आहे ही सर्वांनी म्हणजे सत्ताधाऱ्यांनी सुद्धा, आम्ही सुद्धा आणि विरोधकांनी सुद्धा या ठिकाणी याची दखल घेऊन त्या पद्धतीचं सर्वांनी वागलं पाहिजे असं माझा एक छोटा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मला असं वाटते. EVMचा विषय तुम्ही बोललाय म्हणून प्रश्न कंटिन्यू करतो की EVM बद्दल आता आघाडीमध्येच मतभेद आहेत की काय असं चित्र निर्माण झालं. कारण योगेंद्र पवारला सुप्रियातांनी फेर तपासणीसाठी जो अर्ज केला तर तो मागे घ्यायला सांगितलेला. परंतु काही घटक त्यांच्या अजूनही EVM बद्दल बोलतात. दोघांमध्ये आता मतभेद झाले तिन्ही पक्षांमध्ये. तेच तर कारण आता महायुतीमध्ये जसं आम्ही एक संघ आहोत तसं महामध्ये काय चालू आहे हे आपण सर्वजण जाणतो आहे की जसं विधानसभेमध्ये त्यांना यश मिळालं नाही त्यावरून वेगवेगळे दावे, वेगवेगळे नेते, वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे नेते, पक्षामधले सुद्धा वेगवेगळे नेते गटतट अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप स्वतःवरच करायला लागलेले आहेत. आणि हे चित्र महाराष्ट्रातली जनता पाहते आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला हा विश्वास आहे की जे काम सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना केलं, एक प्रचंड विश्वास त्यांनी निर्माण केला सर्वसामान्य लोकांचा. तोच विश्वास सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी निर्माण करणार आहेत. आणि महायुती ही भक्कमपणे या ठिकाणी लोकांच्या कामासाठी खऱ्या अर्थानं नवीन निर्णय, नवीन धोरणं आणि पायाभूत सुविधा, घराघरामध्ये आनंदारी समृद्धीचं वातावरण या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाती धर्माच्या छोट्यातल्या छोट्या कुटुंबाच्या घरामध्ये कसं निर्माण करता येईल हा प्रयत्न करणार आहे. आता बेळगावला काँग्रेसची बैठक झाली. त्या ठिकाणी राहुल गांधी होते. ते असं म्हटले की विधानसभेला महायुतीला यश मिळालं त्याच्यामुळे कुठेतरी गडबड झालेली आहे. त्याच्यावर सवाल केला त्यांनी.
मग लोकसभेत मिळालेल्या यशाला सुद्धा गडबड झालेली असं आम्ही म्हटलं नाही. तेव्हा जो काही निर्णय जनतेचा होता तो आम्ही स्वीकारला आणि अजून जोरात कामाला लागलो. म्हणून जनतेने परत या ठिकाणी महायुतीला प्रचंड आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यांना जे काही आहे तो संदेश दिलेला आहे. आणि म्हणून चांगलं काम करून या ठिकाणी हे सरकार लोकांचा परत विश्वास या ठिकाणी टिकवणार आहे. आणि लोकांना नक्कीच मी जसं म्हटलं की लोकांना आवश्यक असलेलं, लोकांना प्रयार्थानं हा महाराष्ट्र सर्व दृष्टीनं कसा समोर जाईल या दृष्टीनं प्रयत्न आम्ही करणार आहोत. धन्यवाद. सर, एक दोन प्रश्न छोटे छोटे आहेत, काही आवड चला मला सीएम साहेबांबद्दल थोडे